हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवून पाहत आहे। तर चला बनवायला सुरुवात करूया। तर साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवण्यासाठी मी इथे 1 किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता। साबुदाणा रात्रभर भिजवण्यापूर्वी साबुदाणा व्यवस्थित निवडायचा, मग त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। त्यानंतर साबुदाणा पूर्ण भिजेल एवढं पाणी टाकून झाकून ठेवायचं। सकाळी साबुदाणा चांगला फुगलेला असेल तेव्हा आपण हा साबुदाणा मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं मीडियम जार घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण मसाला वाटतो। तर तो मी जार घेतला आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा साबुदाणा एकदम थोडंसं पाणी टाकून वाटत आहे। लक्षात घ्यायचं, साबुदाणा एकदम बारीक असं वाटायचं आहे। इथे मी सर्व साबुदाणा बारीक वाटून घेतला आहे। हा सर्व साबुदाण्याचं वाटलेलं मिश्रण मी या टोपामध्ये काढलंय। टोप थोडा बाजूला सरकवला आणि इथे मी 1 किलो एवढेच बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्याचे साल काढते। सर्व बटाट्यांची साल काढून आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा वाटून घेतलाय त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा बटाटा कापून टाकत आहे। बटाटा वाटताना देखील एकदम थोडंसं पाणी टाकून वाटायचं। ही पहिली बटाट्याची बॅच मी वाटून घेते। बटाटा एकदम बारीक वाटलेला आहे, तो मी या साबुदाण्याच्या पेस्टमध्येच ओतत आहे। आता मी इथे बटाट्याची सेकंड बॅच वाटणार आहे। तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या या भांड्यामध्ये बटाटे चिरून टाकलेत। त्यामध्येच मी 10-12 हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकते। मिरच्यांबरोबरच 2 टीस्पून जिरे टाकते। 2 चमचे मीठ टाकले आणि याला देखील थोडं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घेतलंय। हे वाटलेलं मिश्रण, जे आपण साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण वाटलेलं आहे, ते दोन्हीही एकजीव करायचे, म्हणजेच याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। याला आपल्याला शिजवायचं नाहीये। साबुदाणा व बटाट्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चाखून बघा। जर त्यामध्ये मीठ कमी वाटलं तर मग मीठ ॲड करा। आता हे आपलं मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आणि याला आता मी टेरेसवर घेऊन जाते। टेरेसवर मी हा जो तुम्हाला ट्रान्सपरंट कागद दिसत आहे ना, तो कागद टाकलाय। तो कागद टाकण्या अगोदर झाडू मारला, मग त्यावर कागद पसरवलाय। कागदावर थोडंसं तेल टाकलंय। तेल टाका, नाहीतर जर हे पापड कागदाला चिकटले ना, मग ते निघणार नाही। आणि हां, जेव्हा आपण हे पापड असे कागदावर पसरू ना, तेव्हा एकदम पातळ पसरवू नका, कारण ते 2 दिवस उन्हामध्ये वाळणार।
मग ते आणखीन पातळ झाले, त्याला क्रॅक्स येतात. थोडे जाडसरच ठेवा. आणि हा कागद टाकलेला असेल ना, त्याला जर घडी वगैरे असेल तर ती घडी काढा, म्हणजे कागद एकदम प्लेन पसरवा. उपवासाचे हे पापड वरच्या बाजूने सुकल्यानंतर याला असे पलटवा आणि दुसऱ्या बाजूने देखील सुकवा. 2 दिवस हे पापड चांगले सुकवून घ्या. 2 दिवसांनंतर तुम्ही पाहू शकता इथे आपले हे पापड तयार आहेत. आणि मी त्याबरोबर दुसरे देखील पापड तुम्हाला दाखवते की ज्यामध्ये मी बटाटा वगैरे काही टाकला नाही आहे, ते नॉर्मल पापड बनवलेले आहेत. तर त्यासाठी मी इथे गॅसवर तेल गरम केलेलं आहे आणि या गरम तेलामध्ये आपण जे बनवलेले पापड आहेत ते तळत आहे. माझ्या मुलांना या पापडची टेस्ट खूप आवडली, माझ्या नवऱ्याला देखील आवडली. तळलेला हा पापड मी एका प्लेटमध्ये काढते. त्याचबरोबर मी जो दुसरा पापड बनवला आहे ना, तो पण तुम्हाला तळून दाखवते. मला तर हा प्लेनवाला पापड खूप छान वाटतो, कारण एकदम तोंडात टाकताच विरघळतो. हा देखील तळून झालाय, तो पण मी काढते. तुम्हाला हे मी बनवलेले उपवासाचे साबुदाणा व बटाट्याचे पापड कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.